हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळंच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते. तर आपल्याला चालू करूयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझं प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर आज मी बनवणार आहे अंडा ऑमलेट. तर मी आज 4 अंड्याचं बनवणार आहे. तर बघू शकता त्याच्यासाठी मी एवढा मसाला काढलेला आहे, म्हणजे कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर अगोदर 3च घेतले होते, पण नंतर ते कमी वाटायला लागले, मसाला थोडासा जास्त वाटत होता, म्हणून मग अजून एक घेतलं. तर तो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे मसाला. आणि नंतर मग एका वाडग्यामध्ये आम्ही अंडे काढून घेतोय, कारण की ना रुद्रांश खूप मध्ये करत होता, तिथंच थांबलेलं होतं. आणि मेन म्हणजे माझ्याकडे मोबाईलचं स्टँड कुठं ठेवलं मला सापडत नव्हतं, म्हणून मग मी माझ्या हातात मोबाईल घेऊन मी शूटिंग करत होते. आणि आज ह्यांनी बनवलं अंडा ऑमलेट. तर त्याला कसं बनवायचं आहे आणि त्याला काय काय साहित्य टाकायचं आहे ते पण बघूयात. तर आज ह्याला ना म्हणजे तिखट पण टाकतायत, पण हिरव्या मिरचीचं छान लागतं, म्हणून मग हिरवी मिरची घेतली. आणि थोडंसं जास्त मसाला झाला. तर रुद्रांश अंडा ऑमलेट खात नाही, तर त्याच्यासाठी मग एक अंडा आहे ते उकडून घेतलं. तर त्यांनी थोडंसं खाल्लं आणि मग थोडं राहिलं होतं, तर मग म्हटलं की ह्याच्यात ते पण मिक्स करून घेऊयात. तर अगोदर 3च अंड्याचं बनवायचं होतं, मग परत एक जास्त मसाला झाला, म्हणून मग अजून एक घेतलं. तर आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि कोथिंबीर पण एकदम बारीक कट केलेली आहे, मिरची पण, म्हणजे सगळं साहित्य आपल्याला ना एकदम बारीक कट करायचं आहे, म्हणजे थोडं पण मोठं नाही ठेवायचं. आणि तसं जर खूप बारीक होत नसेल तर आपण हिरवी मिरची मिक्सरला लावून घेऊ शकतो. तर बघू शकता आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅसवरती तवा पण ठेवला आहे, तोपर्यंत म्हटलं गरम होईल. आणि मग म्हटलं लगेच अंडा ऑमलेट करूया. तर कोणाकोणाला अंडा ऑमलेट आवडतं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर ही रेसिपी बनवताना रुद्रांश एवढा मध्ये करत होता, तर त्याला अंडं फोडायचं होतं, पण त्याला काही फोडता वगैरे येत नाही. मग शेवटचं अंडं होतं, मग त्याला फक्त फोडलं. आणि तो म्हटला मग मला फक्त टाकायला दे. कोणता पण स्वयंपाक वगैरे बनवताना ना तो एवढा मध्ये करतो, म्हणजे त्याला पण असं वाटतं की मी पण बनवावं, मी पण बोलावं. तो ना म्हणजे मला ह्याला ओव्हर वाईस का द्यावा लागतो, कारण की मी बनवत असेल ना पूर्ण रेसिपी तोच सांगतो. म्हणजे बनवताना आत्ता हे टाकलं, नंतर ते टाकायचं आहे, त्याच्यामुळे मग आणि परत मध्ये दुसरी पण खूप बडबड करतो. मग त्याच्यासाठी ह्याला ना ओव्हर वाईस द्यावा लागतो. तर बघू शकता आता त्याच्यामध्ये ना अगदी थोडं तेल टाकलेलं आहे. साधा तवा असेल तर त्याला थोडंसं जास्त तेल टाकावं लागतं, ह्याला नॉनस्टिकचं असल्यामुळं ह्याला जास्त तेल वगैरे पण लागत नाही. आणि पहिलं ऑमलेट टाकलं तर ते थोडंसं म्हणजे जास्तच पडलं, कारण की म्हटलं 2 ऑमलेटमध्ये बस होईल, पण ते खूप जाड झालं. तर मग त्याच्यासाठी आता नंतरचे आहेत, तर म्हटलं आता थोडेसे छोट्या करावात. आणि कधी पण चपाती बनवताना किंवा असं काही बनवताना रुद्रांशला ना म्हणजे छोटं काहीतरी लागतं. आत्ता ही मोठं ऑमलेट बनवली होती खूप, तर तो लगेच मला म्हटला की लहान पण पाहिजे मला, माझ्यासाठी छोटी अंड्याची पोळी बनव छोटी. तर म्हटलं आता थांब एवढी होऊ दे, म्हटलं नंतर तुला छोटी पोळी पण बनवून देते. तर हे खूप जाड झालं, ते लवकर निघत पण नव्हतं तव्याचं. कसं तरी काढलं आणि मग नंतर म्हटलं आता थोडीशी बारीकच करूयात. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये ना अगदी 2च मिनटात ऑमलेट तयार होतं. तर आत्ता हे घेतलेलं आहे पलटी करून. ते जाड पडलं ना त्याच्यामुळे ते लवकर पलटी पण होत नव्हतं, कारण की वरचं ना पातळ राहिलं होतं. आणि आपण जेव्हा थोडंसं पातळ टाकतो ना तर मग ते लवकर पलटी होतं. तर तसं तर एका साईडनं एकदम मस्त भाजलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पण थोडासा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवला आणि मग दोन्ही साईडनी पण आता छान भाजून घेतलेला आहे, बघू शकता. आणि आपल्याला परत नाही तेल टाकायची गरज नाही लागत, एकदा तेल टाकलं की भरपूर तेल होतं. आणि मेन म्हणजे नाही पातळ टाकलं तरी पण म्हणजे शिजलं की ते थोडंसं जाड होतं. आणि ह्याला जास्त वेळ पण नाही लागत आहे, जसं की आपण बेसन पोळी ते करतो त्याला थोडासा जास्त वेळ लागतो, ह्याला जास्त वेळ पण नाही लागत आहे. तर मग ते ऑमलेट आहे ते एका ताटात काढून घेतलं चपातीवरती ठेवून. आणि मग म्हटलं आता ना अजून एक पोळी बनवूयात, कारण की सगळ्या बनवायच्या म्हटलं व्हिडिओमध्ये तर खूप मोठा होतो. आणि आत्ता परत ह्याला पण टाकायचं होतं, रुद्रांश म्हणत होता की मी टाकतो, पण म्हटलं नको, गॅसपाशी ना तो खूप मध्ये करतो, त्याच्यामुळे त्याला म्हटलं तू थोडंसं थांब, तुझ्यासाठी एक छोटी ऑमलेट बनवूया. तर मग आता ही ना त्याच्यासाठी एक छोटी बनवणं चालू होतं. आणि छोटी बनवली की जास्त वेळ नाही लागत आहे, म्हणजे लगेच पलटी पण करता येतं आणि लवकर पण शिजतं, जास्त वेळ पण नाही लागत आहे. तर आता तेच तेल होतं त्याच्यावर परत तेल टाकायची गरज नाही, सुरुवातीला एकदाच तेल टाकलं होतं.
नॉनस्टिकच्या तव्यामुळे परत सारखं तेल टाकायची गरज पण नाही लागत आहे. आणि हे बघू शकता लगेच 2च मिनटात पलटी पण छान झालं. आणि त्याला तेल पण सुटतं, जास्त तेल नाही टाकलं तरी पण लगेच पलटी होतं. आणि हे पण लगेच जाड झालं बघू शकता. आता हे पण ऑमलेट लगेच झालेलं आहे. तर आता आपण हे पण काढून घेऊयात. तर रुद्रांश ना फक्त उकडलेलंच अंडं खातो, म्हणजे हे खायला खातो पण त्याला परत ना म्हणजे त्रास होतो. त्याच्यामुळे आम्ही जास्त करून ह्याला 1-2 घासच देतो ऑमलेट वगैरे केले तर. नाहीतर मग फक्त उकडून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि अगदी थोडीशी चटणी टाकून देतो, मग तो छान खातो. तर त्याला फक्त म्हणजे बनवताना त्याला छान वाटलं म्हणून तो खायचं म्हणत होता. तर बघू शकता आता ही पण छान झालेली आहे. तर आता ही पण काढून घेऊयात. आणि अजून एक पण लगेच म्हटलं म्हणजे तेवढ्या ह्याच्यानं 3च झाल्या. तर बघू शकता ही पण काढून घेतलेली आहे. आणि आता तिसरी पण टाकली, तर ही पण मस्त भाजली. तर तुम्हाला ना हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा.